बघा फ्रेंड्स, हे सूर्यफूलचं पॉट बनवण्यासाठी आपल्याला हे 4 प्रकारची लोकर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला याची पानं आणि दांडा बनवण्यासाठी हे तार लागणार आहे. त्यानंतर हा B7000 ग्लू लागणार आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बनवण्यासाठी पहिला आपण हा धागा वापरणार आहे मधला भाग बनवण्यासाठी. तर चला स्टार्ट करूया. बघा पहिलं मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. मॅजिक सर्कल नंतर आपल्याला एक साखळी करून घ्यायची. बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये 6 सिंगल खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 लास्ट 6. बघा हे 6 सिंगल खांब करून घेतलेले. आता हे सिंगल खांब करून घेतल्यानंतर हा एक्स्ट्राचा धागा हा ओढून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे ओढून घेतल्यानंतर आपण जिथून सर्कल स्टार्ट केलेला तिथे एक स्लिप नॉट करून घेणार आहेत. बघा हे स्लिप नॉट करून घेतली आपण लास्टला. स्लिप नॉट करून घेतल्यानंतर एक साखळी करायची. साखळी करून झाल्यानंतर आपल्याला हा मार्कर लावून घ्यायचा इथे. आणि आता आपल्याला प्रत्येक सिंगल खांबाच्या वरती 2 सिंगल खांब करायचे. तर चला करून घेऊया. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे 11 आणि 12. 11 झाले आपला आणि हे लास्टला 12. बघा हे 12 झाल्यानंतर हे मार्कर काढून घ्यायचे आणि इथे स्लिप नॉट करून घ्यायचे आपल्याला. हे बघा या प्रकारे आणि एक साखळी करून घ्यायची. साखळी करून घेतल्यावरती आता आपल्याला एक सिंगल खांबाच्या वरती एक सिंगल खांब, पुढे 2 सिंगल खांब या प्रकारे करायचे. चला करूया. बघा तर आपले 2 सिंगल खांब, पहिल्या खांबावरती 2 सिंगल खांब. बघा 2 सिंगल खांब. त्याच्या पुढच्या खांबावरती एक सिंगल खांब. त्याच्या पुढे 2. बघा इथे आपले 2 सिंगल खांब. त्याच्या पुढच्या खांबावरती एक सिंगल खांब. त्यानंतर परत 2 सिंगल खांब. त्यानंतर एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. बघा 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी घेऊन बघा पुढच्या राऊंडमध्ये आता आपल्याला 2 सिंगल खांब आणि त्यानंतर पुढे एक वरती सिंगल खांब करायचे. तर बघा हा आपला एक झाला. त्यानंतर पुढच्या खांबावरती अजून एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. बघा पुढच्या खांबावरती एक सिंगल खांब. त्यानंतर त्यापुढे आपल्याला 2 सिंगल खांब करायचे.
हा 1, हा 2. त्यानंतर पुढे परत एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब करून घ्यायचे. असे 2 करायचे आहेत आपल्याला बघा. हा 1, त्यानंतर 2, त्यानंतर परत पुढच्या सिंगल खांबावरती आपल्याला 2 करायचे. एक सिंगल खांब करायचे, त्यानंतर एकाच याच्यात 2 सिंगल खांब करायचे. या प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. आपला याच प्रकारे हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला जाऊन एक स्लिप नॉट करून घ्यायची इथे बघा या प्रकारे, आणि साखळी घेऊन हे बघा या प्रकारे आपलं मधलं बघा हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे बघा. बघा आपला हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला शेवटचा एक राऊंड करायचा आहे. एक साखळी घेऊन मार्कर लावून घ्यायचे पहिलं. बघा आता आपल्याला 3 सिंगल खांब घ्यायचे आणि एकाच याच्यात 2 सिंगल खांब करायचे. तर बघा एक झालेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला हा 2, पुढच्या याच्यात 3. बघा हे 3 झालेले. 3 सिंगल खांब प्रत्येक याच्यावर झाल्यानंतर एकाच याच्यात आपल्याला 2 सिंगल खांब करायचे. त्यानंतर परत आपल्याला 3 सिंगल खांब करून घ्यायचे प्रत्येक एक सिंगल खांबावरती. एक झाला. त्यानंतर हा 2, 3 नंतर परत आपल्याला 2 सिंगल खांब करून घ्यायचे एकाच जागेवरती. त्यानंतर परत पुढे आपल्याला 3 खांब करून घ्यायचे वेगवेगळ्या सिंगल खांबावरती. एक झाला, 2 आणि हे 3 झाल्यानंतर परत एकाच सिंगल खांबावरती आपल्याला 2 सिंगल खांब करून घ्यायचे. याच प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. एक, 2, 3, त्यानंतर 1 आणि 2, 1 आणि 2. आपला हा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप नॉट करून राऊंड बंद होईल बघा. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा बघा या प्रकारे. आता आपल्याला याच प्रकारे अजून एक ग्रीन कलरचं बनवून घ्यायचं आहे मागच्या साईडला लावण्यासाठी. तर बघा याच प्रकारे बनवून घेतलेले हे बघा या साईजचं बरोबर. आता आपल्याला याला पाकळ्या बनवायचे. तर त्यासाठी आपल्याला हा येलो धागा लावून घ्यायचा आहे. चला बघा आता याच्या पाकळ्या करण्यासाठी आपल्याला हा येलो धागा जोडून घ्यायचा आहे. तर पहिले आपल्या येलो धाग्याला गाठ बांधून घेऊ बघा या प्रकारे. त्यानंतर बघा याच्या ज्या उलट्या जागा बाजूत एक साईडला आणि ज्या सरळ बाजूत त्या अशा वरच्या साईडला ठेवायचे. एक्स्ट्राचा धागा याच्यामध्येच आतमध्ये टाकून घेऊ हे बघा या प्रकारे. त्यानंतर सुईला बघा इथून असं घालायचं आहे वरच्या साईडच्या खांबाच्या साखळीमधनं आणि ग्रीनमधनं पण बघा या प्रकारे. आणि त्यानंतर हा येलो धागा असा जोडून घ्यायचा आहे हे बघा या प्रकारे. त्यानंतर आपल्याला 2 साखळ्या करायच्या आहेत वरती हे बघा. हे 2 साखळ्या केल्या. 2 साखळ्यानंतर आपल्याला पुढच्या स्टिचमध्ये म्हणजे पुढच्या साईडला डबल खांब करून घ्यायचं एक बघा. त्यानंतर ट्रिपल खांब एक करून घ्यायचे सेम जागेवरती. हे बघा एक ट्रिपल खांब करून घेतला. त्यानंतर आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत वरती पिको स्टिचसाठी. या 3 साखळ्या केल्या. इथं आपण पिको स्टिच करून घेऊ. हे बघा पिको स्टिच झालं. त्यानंतर
अजून एक ट्रिपल खांब पुढच्या स्टिचमध्ये करायचे. हे बघा, हा ट्रिपल खांब एक झाला. अजून एक, त्यानंतर एक डबल खांब सेम स्टिचमध्ये करायचे. त्यानंतर आपल्याला 2 साकळ्या घ्यायचे आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप नॉट करून घ्यायची. बघा बघा या प्रकारे दिसेल. पहिली 2 याची साखळी घेतली, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपण डबल खांब एक, ट्रिपल खांब एक घेतला. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये परत ट्रिपल खांब आणि डबल खांब एक घेतला आणि 2 साखळ्या करून स्लिप नॉट करून घेतली पुढच्या स्टिचमध्ये. बघा, त्यानंतर आपल्याला डबल खांब करायचे पुढच्या स्टिचमध्ये. बघा, एक डबल खांब करून घ्यायचा आहे, त्यानंतर परत एक ट्रिपल खांब करून घ्यायचा आहे. बघा, ट्रिपल खांब करून घेतला, त्यानंतर 3 साखळ्या करून घ्यायच्या. सेम खांबाच्या वरती आपल्याला पिको स्टिच करून घ्यायचे. पिको स्टिच झाल्यानंतर आपल्याला ट्रिपल खांब करायचे पुढच्या स्टिचमध्ये. बघा, त्यानंतर डबल खांब सेम स्टिचमध्ये करायचे. बघा, आपण विणताना हे मागचं पण ग्रीन कलरचं घ्यायचं आहे त्यामध्येच. हे बघा, त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या, पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची. हे बघा, याच प्रकारे आपल्याला ह्या 8 पाकळ्या करून घ्यायच्यात. 8 पाकळ्या झाल्यानंतर स्टॉप करायचे, अर्धी जागा उघडी ठेवायची. चला आपण करून घेऊया. आपल्या पाकळ्या बनून, एवढ्या पाकळ्या बनून झाल्या, एवढ्या जागा राहिलेली आणि तिथं आपण हा फायबर कापूस भरून घेणार आहे. बघा या प्रकारे. बघा या प्रकारे भरून घ्यायचे आणि त्यानंतर राहिलेल्या पाकळ्या आपण करून घेणार आहोत. तर बघा, याच प्रकारे आपल्या सगळ्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. त्यानंतर लास्टला एक चेन घेऊन एक बंद होईल. बघा किती सुंदर हे फूल दिसते. त्यानंतर धागा हा कट करून घ्यायचा आहे आणि असं ओढून घ्यायचं. बघा बघा, या मागच्या साईडने पण असं दिसेल. हा जास्तीचा धागा हा हाईड करून घेऊया आपण आणि याला पानं आणि दांडे बनवून घेऊया. चला, तर याच्या पानांसाठी आपल्याला हा ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक गाठ मारून घ्यायची पहिलं. बघा या प्रकारे. त्यानंतर आपल्याला 8 चेन बनवून घ्यायचे. बघा 2 झाले आपले, 3 4 5 6 7 8. बघा हे 8 आपल्या ह्या 8 साखळ्या बनवून झालेल्या आहेत. आता 8 साखळ्या बनवून झाल्यानंतर आपल्याला ही एक तार घ्यायची. बघा, तारेच्या याच्यामध्ये हे करायचे. तर बघा तारेच्या इथे बघा या प्रकारे बघा या प्रकारे अशी तार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता पान करायचे. बघा बघा या प्रकारे असं पकडायचे. त्यानंतर बघा बरोबर इथे अशा पकडून घेतल्यानंतर हे बघा पहिल्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचे. हे बघा सिंगल खांब करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला हाफ खांब करून घ्यायचं एक. हे बघा हाफ खांब करून घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या साखळीमध्ये एक डबल खांब करून घ्यायचे. बघा या प्रकारे एक डबल खांब झाला.
त्यानंतर पुढच्या याच्यात अजून एक डबल खांब. असे आपल्याला वेगवेगळ्या साखळीमध्ये 3 डबल खांब करून घ्यायचे. एक झालेला आपला, हा 2 झालेला आहे बघा. हा 3 झालेला आहे बघा आपला. 3 डबल खांब झाले. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ खांब करून घ्यायचं आहे. बघा, एक हाफ खांब करून घेतलेला आहे आपण हा. त्यानंतर आपल्याला 3 सिंगल खांब करून घ्यायचे. पुढे आपल्याला हे एकाच याच्यात करून घ्यायचे बघा. हे 3 सिंगल खांब एक साईडचं पान दिसन. आता त्यानंतर बघा हे असं टर्न करायचे. हे जे आपण 3 सिंगल खांब केलेले ते ह्या साईडला एक, मध्यभागी एक आणि पुढच्या साईडचं एक झालेलं आहे. त्यानंतर आपण टर्न केल्यावरती पुढच्या साईडला एक हाफ खांब करून घेऊ. हे बघा या प्रकारे. त्यानंतर पुढच्या खांबाच्या समोर आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे अजून एक डबल खांब. त्याच्या पुढे आपल्याला अजून एक डबल खांब. बघा हे आपले 3 डबल खांब झालेले आहेत. हे बघा 3 डबल खांब. त्यानंतर एक हाफ खांब. हाफ खांब झालेला. त्यानंतर आपल्याला पुढच्या याच्यामध्ये सिंगल खांब करून घ्यायचं एक. बघा या प्रकारे सिंगल खांब करून घ्यायचं आहे. आणि लास्टला आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची बघा इथे. बघा या प्रकारे दिसेल. आता आपण हे ॲडजस्ट करून घेऊ. बघा या प्रकारे आपल्याला हे पान दिसेल. त्यानंतर आपल्याला एक साखळी घेऊन हा धागा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला हा धागा लांब असा कट करून घ्यायचा आहे बघा. करून घेतल्यानंतर हे 2 जे आहेत त्यांना असं हे धागा असा गुंडाळून घ्यायचं आहे बघा या प्रकारे. बघा आपल्या या प्रकारे हे पान दिसेल. त्यानंतर मी अजून एक करून घेतले बघा. हे असे 2 पानं होतील आपली. पॉट बनवण्यासाठी आपण हा धागा वापरणार आहे. तर चला फ्लॉवर पॉटसाठी पॉट बनवूया. तर बघा पहिले आपल्याला मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं पहिला. त्यानंतर एक साखळी करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्यामध्ये 8 सिंगल खांब करून घ्यायचे. एक झाला आपला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे बघा आपले 8 सिंगल खांब करून झालेले आहेत. हे
बघा या प्रकारे आपले 8 सिंगल खांब करून झालेले. त्यानंतर हा धागा हा ओढून घ्यायचा आपल्याला. हे बघा या प्रकारे हा धागा ओढून घेतला. त्यानंतर आपल्याला इथे स्लिप नॉट करून घ्यायचे. पहिलंच टाकायचे इथे. हे बघा या प्रकारे आपण स्लिप नॉट करून घेतली. स्लिप नॉट करून घेतल्यानंतर आपल्याला एक साखळी करायची आणि त्यानंतर हे मार्कर लावून घ्यायचं. हे मार्कर लावून घ्यायचं आपल्याला. इथे मार्कर लावल्यानंतर आपल्याला आता प्रत्येक सिंगल खांबाच्या वरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. तर आपल्या पहिल्या राऊंडला 8 सिंगल खांब केले, आता 16 सिंगल खांब होतील. प्रत्येक याच्यावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. तर चला करून घेऊया आपण. बघा एक झाला आपला, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, बघा 14 झाले. हा 15 सिंगल खांब आणि हा 15 आणि 16. बघा 16 झाल्यानंतर आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची एक. बघा स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला एक चेन करायची. बघा चेन केल्यानंतर आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 1 सिंगल खांब, 2 डबल खांब, 1 सिंगल खांब, 2 सिंगल खांब या प्रकारे करायचे. तर हा आपला 1 झाला. त्यानंतर 2 सिंगल खांब. बघा 2 सिंगल खांब एका स्टिचमध्ये. त्यानंतर 1 सिंगल खांब, त्यानंतर 2 सिंगल खांब, त्यानंतर परत 1 सिंगल खांब. याच प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे. 1 आणि 2, 1 सिंगल खांब एका स्टिचमध्ये, 2 सिंगल खांब एका स्टिचमध्ये. चला कंप्लीट करून घेऊ. राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्टिच मार्कर काढून इथं आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची. बघा एक आणि एक साखळी घ्यायची. एक साखळी घेतल्यानंतर आता आपल्याला 2 सिंगल खांब वेगवेगळ्या जागी आणि 2 एकाच जागी करायचे. तर बघा हा 1 झाला. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला दुसरा सिंगल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एका जागेवर 2 करायचे आहेत आपल्याला. बघा त्यानंतर परत 1 सिंगल खांब वेगळ्या स्टिचमध्ये, 2 सिंगल खांब वेगळ्या स्टिचमध्ये, एका स्टिचमध्ये परत 2 सिंगल खांब. याच प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा 1 झाला, त्याच स्टिचमध्ये 2, त्यानंतर परत 2 वेगवेगळ्या स्टिचमध्ये करायचे. बघा हा 1 आणि हा 2, इथे परत 2 सिंगल खांब. चला याच प्रकारे हा पण राऊंड कंप्लीट करून घेऊ आपण. आपल्याला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप नॉट करून घेऊया. हे बघा स्लिप नॉट करून घेतलेली. आता आपल्याला पुढचा राऊंड करण्यासाठी बघा स्लिप नॉट करून एक साखळी करून घेतलेली. आता पुढच्या राऊंडला कसं करायचं बघा. आपल्याला ह्या 2 साखळ्या त्याच्या फक्त मागच्या साईडची जर साखळी त्याच्यामध्ये स्टिच करायचे. तर चला करूया. बघा हा आपला 1 झालेला आहे. त्यानंतर दुसरा सिंगल खांब. बघा साखळीच्या मागच्या साईडला जी जागा आहे तिथंच करायचं. बघा हा दुसरा आणि हा तिसरा. बघा 3 सिंगल खांब वेगवेगळ्या जागे झाले. आता चौथा आणि पाचवा एकाच जागेवर करायचं आपल्याला. 2 एका जागेवरती 2 झाले. आता परत
3 सिंगल खांब वेगवेगळ्या जागी करून घ्यायचे. 1 2 3 झाले आणि हे चौथा आणि पाचवा एकाच जागी. परत 1 2 3 चौथा आणि पाचवा परत एकाच जागी. चला हा पण राऊंड आपण याच प्रकारे कंप्लीट करून घेऊ. बघा याच प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण स्लिप स्टिच करून घेऊ. हे बघा स्लिप स्टिच करून घेतलेली. त्यानंतर एक साखळी करायची. त्यानंतर आता बघा आपल्याला दोन्ही साखळीमध्ये स्टिच करायची. प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब करून घ्यायचे. आपल्याला आता प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. चला आपण करून घेऊया. प्रत्येक एक सिंगल खांबवरती एक सिंगल खांब. याच प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. स्लिप नॉट करून एक साखळी करून घ्यायची. प्रोटेक्टर लावून घ्यायचे. तर बघा आपल्या आता 1 2 3 4 5 6 हे 6 राऊंड झालेले. आता आपल्याला 7 8 9 10 11पर्यंत सेम असंच एक सिंगल खांबवरती सिंगल खांब करत जायचं आहे. तर चला करून घेऊया आपण 11 राऊंडपर्यंत. कंप्लीट झालेले सिंगल खांब प्रत्येक एक सिंगल खांबवरती आपण एक सिंगल खांब केले. या प्रकारे आपले दिसते बघा. त्यानंतर आपल्याला इथे स्लिप नॉट करून एक सिंगल साखळी घ्यायची आणि त्यानंतर बघा आता आपल्याला या राऊंडला कमी कमी करायचे खांब. तर कशी करायची बघा. ही आपले एक झाला सिंगल खांब. त्यानंतर एक झाला. त्यानंतर बघा हा 2 झाला आपला. त्यानंतर पुढे 3 4 4 झाल्यानंतर बघा 5 आणि 6ला कमी करायचं. 5 मधनं एकदा घेतलं, 6 मधनं एक घेतलं, दोघांचं एक सिंगल खांब करायचे. सेम आपल्याला या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे बघा. 1 झालं. त्यानंतर पुढे 2 झाला. त्यानंतर 3 झालं, 4 आणि 5 आणि 6ला एकदा करायचं बघा. या प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. चला आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता ही स्लिप नॉट इथे लास्टला पण एक स्लिप नॉट करून घ्यायची बघा. स्लिप नॉट करून एक साखळी करून घ्यायची बघा. या प्रकारे आपले दिसेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कडेचे पाकळ्या बनवायचे. तर बघा कसे बनवायचे. एक साखळी घेतली. त्यानंतर आपल्याला एकाच खांबाच्या इथे आपल्याला 4 डबल खांब बनवायचे. पण ते बघा फक्त बाहेरच्या साईडच्या साखळीत बनवायच्या, आतल्या साखळीत नाही बनवायचे बघा. हे 2 साखळ्या त्याच्या फक्त बाहेरच्या साईडला बनवायच्या, आतल्या साईडला नाही. तर बघा एक घेतलं. त्यानंतर एक झाला आपला. 2 3 हे 4. बघा हे 4 झालं. त्यानंतर आपल्याला पुढच्या साखळीमध्ये स्लिप नॉट करून घ्यायची बघा. हे बघा एक स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक सोडून आपल्याला पुढच्या ह्याच्यात परत 4 डबल खांब करून घ्यायचे.
हे बघा, एक झालं, दोन, तीन आणि हे चार. त्यानंतर एक स्लिप नॉट करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर एक सोडून पुढच्या ह्याच्यात डबल खांब. बघा, याच प्रकारे आपलं हा राऊंड पण आपण कंप्लीट करून घेऊया. चला बघा, या प्रकारे हे असं दिसतं. त्याच्याला हा पण राऊंड कंप्लीट करू. आपल्या याच प्रकारे कंप्लीट पूर्ण झालेलं हे पण करून हा पण राऊंड. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. बघा, एक साखळी आणि त्यानंतर धागा कट करून घ्यायचा. या प्रकारे बघा, हा धागा असा आतल्या साईडने, जो आतल्या साईडला आहे त्याला आपण गाठ बांधून घेऊ. आता याच्यामध्ये आपण कापूस भरणार आहेत. त्या प्रकारे आपण याच्यात हा कापूस भरून घेऊ. बघा, या प्रकारे कापूस भरून घेतलेला आहे. आता याच्यावरती लावण्यासाठी आपल्याला एक या टाईपमध्ये सेम असंच एक बनवून घ्यायचं आहे. तर चला बनवून घेऊ आपण. बघा, आपण याच कलरचा धागा घेतलेला आहे सेम. त्यानंतर आपल्याला एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. हे बघा, त्यानंतर एक साखळी करून घ्यायची. याच्यामध्ये आता आपल्याला 8 सिंगल खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. बघा, 8 झाल्यानंतर आपल्याला हा धागा ओढून घ्यायचा आहे आणि ते स्लिप नॉट करून घ्यायची. बघा, एक स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक साखळी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबमध्ये दोन सिंगल खांब करून घ्यायचे. मार्कर लावून घ्यायचे आणि प्रत्येक एक सिंगल खांबवरती आपल्याला 2 सिंगल खांब करायचे. तर चला आपण करून घेऊया. एक, 2. याच प्रकारे हा राऊंड कंप्लीट झालेला. आता आपण स्लिप नॉट करून घेऊ. बघा, स्लिप नॉट नंतर एक साखळी आणि त्यानंतर बघा, आता आपल्याला एक सिंगल खांब. त्यानंतर पुढच्या सर्कलमध्ये आपल्याला 2 सिंगल खांब करायचे. तर चला करून घेऊ. हा आपला पहिला झाला. त्यानंतर पुढच्या याच्यात 2 सिंगल खांब. त्यानंतर पुढच्या सिंगल खांबवरती 1, त्यानंतर 2. या प्रकारे हा पण राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा, तर बघा, याच प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. ते एक स्लिप नॉट करून घेऊ आपण. त्यानंतर एक मार्कर लावून घेऊ आणि आता आपल्याला प्रत्येक याच्यात 2 सिंगल खांब. त्यानंतर एकाच याच्यात 2 खांब. या प्रकारे करून घ्यायचे. हे एक झालं आपलं. त्यानंतर पुढच्या याच्यात 1 सिंगल खांब. त्यानंतर 2 सिंगल खांब एका स्टिचमध्ये. त्यानंतर 1 सिंगल खांब. त्यानंतर हा दुसरा सिंगल खांब वेगळ्या स्टिचमध्ये. त्यानंतर परत एका स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. चला, या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊ आपण. या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झाला. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची आणि हा राऊंड बंद करून घ्यायचं. बघा, एक साखळी करून. बघा, या प्रकारे आपले हे दिसेल. आपल्याला एवढंच ठेवायचं आहे. त्यानंतर लांब असा धागा घेऊन कट करायचं आहे. आपल्याला याला
शिवायचं आहे याच्यावरती, तर त्यामुळे थोडंसं लांबच धागा घेऊन कट करून घ्यायचं बघा. या प्रकारे दिसेल. आणि हा मधला भाग जास्त छोटा नाही करायचा, मोठाच ठेवायचा आपल्याला हे पत्त्यांचा आणि डेप लावण्यासाठी. बघा आपल्याला हे शिवून घ्यायचे, तर बघा निडलमध्ये आपण पहिला धागा ओवून घेऊ. या प्रकारे. त्यानंतर जे ही बाजू खालच्या साईडला, ही अशी वरच्या साईडला ठेवायची. हे बघा या प्रकारे. हे थोडंसं छोटंच झालं पाहिजे याच्यापेक्षा, म्हणजे आपल्याला ओढून ते व्यवस्थित शिवून घेता येईल. तर बघा आपण हे फुलं हे कडचं बनवण्यासाठी आपण साखळीमधलं फक्त एका साईडच्या याने बनवलेलं. आता आपल्याला आतल्या साईडच्या याने बनवून घ्यायचे. तर बघा या प्रकारे असं ओढून शिवून घ्यायचं ते. बघा या प्रकारे शिवून घ्यायचं आपल्याला हे. चला आपण पूर्ण करून घेऊया असं शिवून. तर बघा याच प्रकारे आपण हे शिवून घेतलेले आहे. असं ओढून घेऊन शिवायचं, म्हणजे बघा या प्रकारे आपलं पॉट दिसायला लागते. बघा या प्रकारे आपलं दिसायला लागून बघा सुंदर दिसते, बघू शकता ते. त्यानंतर आपण इथे गाठ मारून बघा या प्रकारे इथे नॉट करून गाठ बांधून घ्यायचे. बघा बघा जास्तीचा तो कट करून घ्यायचा. बघा बघा या प्रकारे आपलं हे पॉट दिसेल, किती सुंदर दिसते. आता आपण याला मागे दांडी करायची. बघा या प्रकारे आपलं तयार झाल्यानंतर आता आपण आपल्याला मागची दांडी बनवायची आहे. तर बघा या प्रकारे आपल्याला ही तार घ्यायची आहे. बघा तुम्हाला पाहिजे तेवढी लांब घेऊ शकता ते, आणि ही अशी डबल करून घ्यायची. त्यानंतर बघा याच्या मागच्या साईडला होलमध्ये बघा इथे असे आपण लावून घेणार आहे ही तार. बघा या प्रकारे. बघा या प्रकारे अशी लावून घ्यायची. बघा त्यानंतर ह्या प्रकारे अशी गोल गुंडळून घ्यायची आहे. बघा बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता आपण याला धागा गुंडळून घ्यायचा आहे, हा ग्रीन कलरचा. आपल्याला हा धागा घ्यायचा आहे. बघा या प्रकारे इथून आपण ओढून घेणार आहे, हा धागा गोलमधून काढून घेणार आहे. बघा या प्रकारे. त्यानंतर हा धागा असं सोडून बघा या प्रकारे आपण याला असं गुंडाळून घ्यायचा हा धागा. या प्रकारे गुंडाळून घेतल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत पानं लावायची तिथे तिथपर्यंत हा धागा सेम असं गुंडाळून घ्यायचा.
आता ही पानं अशी याला अटॅच करून घ्यायची. बघा या प्रकारे लावून घ्यायची ती पानं. त्यानंतर हा धागा असाच गुंडळून घ्यायचा आहे आपल्याला खालीपर्यंत लास्टपर्यंत. याच प्रकारे आपल्याला हा धागा पूर्ण असं गुंडाळून घ्यायचा आहे. त्या प्रकारे आपल्याला लास्टपर्यंत असं हा गुंडळून झालेला हा धागा बघा या प्रकारे दिसेल. जास्तीचा आहे तो आपण कट करून घेऊ. आता धागा आपण कट करून घेऊ. ठीक आहे, आणि इथे एक नॉट बांधून घेऊ. बघा या प्रकारे. त्यानंतर पानांना बघा या प्रकारे असं सेट करायचं आहे. हे बघा या प्रकारे आपल्याला हे दिसायला लागेल. बघा आपलं आता हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे ग्लू लावून घ्यायचं आहे. आणि हा B7000 ग्लू घेतलेला आहे. बघा ह्याच्या बरोबर इथे खाली असं त्यानंतर आपल्याला बघा हे आपण हे पॉट केलेले त्याच्या इथे बघा मध्ये बघा असं घालून घ्यायचं. बघा या प्रकारे इथं आपण चिटकवून घ्यायचं असं ग्लूने. बघा या प्रकारे दिसेल. आणि बघा इथे मागं पण आपलं हे असं फुल होते ते इथे पण आपण ग्लूने चिटकवून घेऊ. बघा फ्रेंड किती सुंदर दिसते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.